उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही तर सुरू झाली आहे। आपला महापौर ही देवाची इच्छा असेल तर हेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची संपवू शकत नाही, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाहीये, अजून सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर वरच्या देवाच्या मनात आहे, महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची ही लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। तर शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर, राज ठाकरेंचा या ठिकाणी युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। तर शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही, दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता। एक दिलानं निवडणूक लढलो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार। पुणे महानगरपालिका कमिशनचा धंदा किंवा व्यवसाय नसून एक परिवर्तन केंद्र आहे। 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष आपल्याला कुणीही हटवू शकणार नाही। पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना। तर पराभवानं खचायचं नाही, काम करत राहायचं, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला। मनपा निवडणुकीमध्ये अंदाज चुकल्याची दिली कबुली। पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही सर्व त्यांचे सेवक। पुणेकरांनी मोदींना भाजपला स्वीकारलंय, पुणेकरांनी अजित पवारांना नाकारल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं भाष्य। अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हेंची माहिती। महापौर निवडीआधी शिंदेंचे शिवसेनेचे विजय नगरसेवक वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट। सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठकही होणार। समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून तुतारी हे चिन्ह हटवलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गाडगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। वर्षा गायकवाड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची मागणी, पक्षाकडून जगतापांना कारणे दाखवा नोटीस। नवनीत राणांना भाजपमधून निलंबित करा। अमरावती पालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। युवा स्वाभिमानचे उमेदवार भाजपचे असल्याचा प्रचार नवनीत राणांनी केल्याचाही आरोप। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सत्तेसाठी फिल्डिंग। वंचितच्या 2 नगरसेवकांसोबत शिंदेंच्या शिवसेनेचा संपर्क, तर बहुमताचा आकडा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा। वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू, योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू। ठाण्यातल्या निकालानंतर भाजप आमदार संजय केळकरांचं सूचक वक्तव्य। तर जनतेनं युती म्हणून मतदान केलं, सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप या ठिकाणी म्हणूनच राहावं अशी इच्छा। युतीमध्ये योग्य सन्मान राखू, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया।